महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, निकाल लागला. आता शेवटचा टप्पा येऊन बसलाय, तो म्हणजे मंत्रिमंडळ स्थापनेचा आणि मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या शपथेचा. पण यामध्ये कुठेतरी घोडं पेंड खाते आणि ह्या गोष्टी रखडून पडलेल्या आहेत. आता 23 तारखेला निकाल लागलाय, आज 28 तारीख आहे. ह्या 5 दिवसामध्ये यावरती सकारात्मक चर्चा नेतृत्वाने केली नाही, पण ह्या चर्चा मीडियावरती चालू होत्या. त्यामध्ये सांगण्यात आलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होणार आहेत किंवा होतील. त्यामध्येच काल माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या स्वतःच्या घरामध्ये पत्रकार परिषद ठेवली होती. त्यात त्यांनी सांगितलं, जे त्यांनी बोललं ते त्यावरनं अजून जास्ती महाराष्ट्राकडनं सहानुभूती म्हणा किंवा एक चाणाक्ष बुद्धीची एक चुणूक हे पूर्ण महाराष्ट्राला लागली. आणि एक शिंदे एक रुजलेलं आणि मुरलेलं नेतृत्व आहे. शिंदे त्या मुरंब्यासारखे आहेत, त्याच्याशिवाय जेवणाला चवच येऊ शकणार नाही, अशाशा सत्तेला सुद्धा चव येऊ शकणार नाही. आता यामध्येच एक महत्त्वाची गोष्ट एक व्हायरल होते, ती गोष्ट म्हणजे जर मुख्यमंत्री म्हणून शिंदे नसतील तर शिंदे हे कुठलाच पदभार घेणार नाहीत आणि ते जे आपला पक्ष आहे पक्षप्रमुख म्हणून आपली भूमिका हे बजावतील. अनेक समन्वयक आघाडीमधला महायुतीमधला म्हणून ते काम पाहतील. मग तेच सगळ्यात मोठी चपराक आहे. एकनाथ शिंदे हे सत्तेपासून दूर राहणं हेच धोक्याची घंटा आहे आणि खूप मोठी ही घडामोड आहे, ही असं राजकीय विश्लेषक सांगतात या विषयावरती. आणि यामुळेच त्यांनी काल बोलता बोलता एक वाक्य बोललं. त्यांनी त्यामध्ये हे कधी बोलले नाही की मला मुख्यमंत्री पद नको आहे, त्यांनी हे गोष्ट बोलले नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना करा, त्यांनी हे पण बोललो नाहीत. मुख्यमंत्री भाजपचा असावा की शिंदेचा असावा, त्यांनी हे पण नाही बोलले. त्यांनी या ठिकाणी गोष्ट सांगितली की मला त्यावेळेस हे दोघं जे आहेत अमित शहा आणि मोदी यांनी मला त्यावेळेस सहकार्य केलं होतं आणि ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मला त्यांनी निधी हा भरघोस दिला. त्यामुळं यावेळेस ते जे सांगतील तो निर्णय मला मान्य असेल आणि ते आम्ही करू, त्याला कुणीही विरोध करणार नाही किंवा तुम्ही ज्यांना करणार आहेत त्यांना सुद्धा आम्ही आडकाठी करणार नाही, हे त्यांनी स्पष्ट सांगितलं. आणि हेच गोष्ट शिवसेना ही म्हणते की आमचे जे एकनाथराव शिंदे सांगतील ते आम्हाला मान्य आहे. ह्या गोष्टी झाल्या. पण एक या ठिकाणी एक पॉइंट करण्याची गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे त्यांनी या ठिकाणी त्या पदाला नकार पण ते दिला नाही, त्यांनी माघार पण घेतली नाही आणि त्यांनी उघड सांगितलंही नाही. त्यांनी जे बोललं ते माणसाच्या हृदयापर्यंत भिडलं गेलं. विरोधक सुद्धा त्यांची वाहवा करू लागले आणि प्रत्येक घटक समाजामधील खास करून लाडक्या बहिणी जी आहे त्या लाडक्या बहिणीनं तर यांना डोक्यावर घेतलेलं आहे अगोदरच आणि त्यांना मुख्यमंत्री म्हणून त्यांना शिंदेचा चेहरा पाहिजे. पण मुळात काय युती आहे, युतीमधील सगळ्यात जास्त मनुष्यबळ हे भाजपचं आहे आणि तो इथे धर्म सांगतोय त्याचे मनुष्यबळ जास्त त्यांचाच मुख्यमंत्री असतो. पण आता विषय येतो तो म्हणजे मराठा फॅक्टरचा. आता 2 जर उपमुख्यमंत्री असतील तर मुख्यमंत्री हा मराठोत्तर म्हणजेच ब्राह्मण समाजाचा. या ठिकाणी आपण जातीविषयी कुणाच्या बोलत नाही. नेमानं फडणवीस त्या खुर्चीला पात्र आहेत त्याचा विषय नाही, हा विषय आहे पॉलिटिक्सचा. जर या ठिकाणी जर शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत तर काय होऊ शकतं आणि या ठिकाणी जर त्यांना डावललं गेलं तर नेमका मराठा फॅक्टर भविष्यामध्ये काय काम करू शकेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आणि आज सायंकाळी, कारण त्यावेळेस काल सांगितलं शिंदे साहेबांनी, त्यांनी महाराष्ट्रातील जे भाजप आहेत त्यांना ते काहीच नाही बोलले. ते डायरेक्ट मोदी आणि शहाशी त्यांनी गोष्टी केल्या आणि म्हणूनच त्यांना आज दिल्लीमध्ये बोलवलंय. दिल्लीमध्ये एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील, ह्या तिघांचीही अमित शहा साहेबांसोबत आज बैठक आहे. त्यातून निर्णय समोर येणार आहे. आता महाराष्ट्राला पूर्ण वाटतंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होतील, पण ऐन टायमाला ज्यावेळेस मागच्या वेळेस 2022 मध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री शिंदे साहेब बनले होते त्यावेळेस अचानक फडणवीस साहेबांनी शिंदेचं नाव घेतलं आणि त्यावेळेस शिंदे मुख्यमंत्री झाले. आता यावेळेस परत त्याची पुनरावृत्ती होऊ शकते का आणि यावेळेस मुख्यमंत्री म्हणून परत शिंदे येतील की परत फडणवीस येतील, हा त्यावेळेसचा मुद्दा आहे. कोणी येऊ, शिंदे येऊ, फडणवीस येऊ किंवा अजित पवार येऊ, शेवटी उमेदवार हा युतीचा असणार आहे, हे गोष्ट महत्त्वाची आहे. पण या ठिकाणी विषय कुठला येतो बघा. काही काळापूर्वी ज्यावेळेस मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना त्या पदावरून काढून त्या ठिकाणी नारायण राणेंना मुख्यमंत्री केलं होतं.
कारण काय, समजून घ्या, 2024च्याच लोकसभेला 46% वोट शेअर हे मराठ्यांचा भाजपला होता, तो 19पेक्षा कमी होता. आणि आता नंतर 2024च्या विधानसभेला तो वाढून 54% वरती गेलाय. म्हणजे हा वोट शेअर वाढलेला आहे. आणि हा जो 8% वोट शेअर वाढलेला आहे, जो पारंपरिक मराठा मतदार आहे तो भाजपला, शिंदेना वोट करतोच. पण यावेळेस काय झालंय, यावेळेस लाडक्या बहीण योजना असेल किंवा शिंदे साहेबांची जे एक समाजभूमिक भूमिका असतील, त्यामुळे लोक भारावून जाऊन त्यांनी वोट हे युतीला केलेलं आहे. त्यांनी वोट कुठल्या पक्षाला नाही केलं, त्यांनी वोट कुण्या व्यक्तीला नाही केलं, त्यांनी वोट फक्त शिंदे साहेबांना बघून केलेलं आहे, असं आता सध्या लोक बोलतात समाजामध्ये. आणि मुख्यमंत्री तेच व्हावे म्हणून काही महिला तर प्रार्थना करतायत देवासमोर जाऊन, सामूहिक प्रार्थना असते. आता विषय काय, ज्याप्रमाणे कामाची स्टाईल प्रत्येकाची वेगळी वेगळी असते. आता शिंदेची स्टाईल म्हटलं तर काय, तो व्यक्ती 2 वाजल्याशिवाय घरी पोहोचत नाही, तोपर्यंत बाहेर लोकांमध्येच. आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही कोणतीही एखादी घटना घडू द्या, त्या ठिकाणी तेथील लोकांची अगोदर हा तिथं माणूस असतो. आता इर्षादवाडीची जी घटना घडली होती, डोंगर कोसळलेली दरडाची, त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी पावसामध्ये हा व्यक्ती तिथं उभा होता आणि तात्काळ तिथं मदत पुरवली गेली. कुठलीही असो, पूर परिस्थिती असो, अतिवृष्टी असो, कोणत्याही ठिकाणी ह्या माणसानं कधीही आपलं पाऊल पाठीमागे घेतलं नाही. म्हणून त्यांना कॉमन मॅन हा त्यांना एक हे असतं उपाधी लोकांकडनं भेटली होती. आता हा कॉमन मॅन जो मुख्यमंत्री आहे, हा मुख्यमंत्री जनतेला आपला आपला वाटू लागला सध्या. आणि त्यामध्येच जनतेचा वड हा शिंदे साहेबांकडे, हे गोष्ट सर्वच मान्य करतात. पण या ठिकाणी युतीधर्म असतो, काही नियम गणित असतात, गणितावर चालावं लागतं. आणि जे पक्षश्रेष्ठी आहे त्याच्यावरती ह्या गोष्टी अवलंबून असतात. आणि शिंदेंनी काल एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी खेळ खेळलेला आहे, ते म्हणजे काय, जे काय निर्णय घेतील ते अमित शहा साहेब आहेत आणि मोदी साहेब आहेत. त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला साथ दिली आणि ते पुढेही आम्हाला साथ देतीलच. आम्हाला यांच्या विरोधामध्ये जायचं नाही, आम्हाला युतीधर्म सांभाळायचा आहे आणि ते सांगतील ते मला ऐकायचं आहे. फक्त या शब्दावरती खूप काही उलटफेर ह्या मंत्रिमंडळामध्ये होऊ शकतो. आणि अजून एक गोष्ट बोलली जाते की एकनाथ शिंदे साहेब हे कुठलंही मंत्रिपद घेणार नाहीत, ते निवडणुकापासून अलिप्त राहणार. ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे अलिप्त होते निवडणुकापासून, तसंच एक किंग मेकरची भूमिका असते ते निभावणार आहेत शिंदे साहेब. पण जे काही योजना, जे काही कुठल्या गोष्टी असतील ते आपल्या हिमतीवरती, आपल्या दमावरती त्या व्यक्तीनं आणल्या होत्या. आणि म्हणून लोकांनी एवढं भरभरून वोट त्यांना दिलंय, हे महाराष्ट्राला मान्य करावंच लागेल, हे युतीने पण मान्य केलंय. त्यामुळं प्रत्येकाचं झुकतं माप हे शिंदे साहेबांकडे आहे. आता हे झाले विषय. आता विषय बघा, जे शिवसेनेचा वारसा आहे, शिवसेनेचा वारसा त्यांनी आपल्या खांद्यावरती पेलला होता. कधीही आपल्या जवळ जे आमदार आलेले आहेत, आपल्या पाठीमागे जो विश्वास ठेवून लोक आलेले आहेत, त्या लोकांसोबत तो व्यक्ती कधी गद्दारी करणार नाही, हे पण त्यांनी काल दाखवून दिलं. कारण थोडेसे मतं घेऊन, ज्याप्रमाणे बारामतीच्या करामती काकांच्या करंगडीला धरून उद्धव ठाकरे 19 बाहेर पडले होते, तसंच शिंदे साहेब करता आला असतं. पण त्यांनी एक गोष्ट खूप महत्त्वाची पाळली आहे, ते म्हणजे काय, की लोकांनी वोट हे महायुतीला केलंय. लोकांनी वोट हे फक्त शिंदेंना केलं नाही, शिवसेनेला केलं नाही. फक्त हा युतीधर्म आणि एक मतदाराची निराशा होऊ नये, त्यांच्या भावनाशी त्यांचा विश्वासघात होऊ नये, याच्या माध्यमातून याचा त्यांनी एक कटाक्ष त्यांनी पाळलेला आहे. आणि ते प्रत्येक वेळेस गोष्ट ही पक्षाची नाही करत, ते गोष्ट कुणाची नाही करत, ते गोष्ट करतात ते म्हणजे युतीची. ते निवडणूक लढण्यापासून ते आतापर्यंत यामध्ये कुठलेही हेवेदेवे नाहीत. अजून एखाद्या वेळेस तो व्यक्ती त्यावेळेसच नडला असता, त्यावेळेस जागा वाटप होता त्यावेळेसच. पण ह्या व्यक्तीनं कमी जागा घेतल्या, 85 जागावरती, आणि त्यांनी समाधान मानले, त्यामध्ये काहीही बोललो नाही. पण या ठिकाणी उद्धव साहेब असले असते तर त्यांनी परत खूपच कांड केले असते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आता ज्यावेळेस महाविकास आघाडीची निवडणूक लढवणं बाकी आहे, अजून निवडणूक जिंकणं बाकी आहे, सगळ्या गोष्टी बाकी असताना यांच्यामध्ये भांडणं राहायचे, ते म्हणजे मुख्यमंत्री पदावरून. अजून निवडणूक लढली नाही, जिंकली नाही, मनुष्यबळ काय, कुठलं काहीही अंदाज नाही. त्यापूर्वीच आघाडीमध्ये एकच भांडण होतं, ते म्हणजे मुख्यमंत्री कुणाचा. पवार साहेब म्हणायचे सुप्रिया सुळे, जयंत पाटील, काँग्रेस म्हणायचं थोरात किंवा पटोले,
आणि त्यावेळेस भांडूपचा भोंगा म्हणायचा की महाराष्ट्र जनतेमधील एकच नाव आहे, ते म्हणजे उद्धव साहेब. एकूणच इलेक्शनचा त्यांना एक भ्रम झाला होता त्या गोष्टीचा. आणि त्यातून गोष्ट कळली लोकांना की हे फक्त खुर्ची करता राजकारण करत आहेत, यांना आपलं काही देणं घेणं नाही. हे नेरेटिव्ह जर कोणी सेट केलं असेल, नेरेटिव्ह सेट केले एकनाथ शिंदे यांनी, कारण त्यांचं नेतृत्व होतं निवडणुकीमध्ये आणि त्यांचंच नेतृत्वाखाली खाली ही निवडणूक पार पडली आणि ती निवडणूक ही अतिशय चांगल्या प्रकारे आणि त्यांना विजय असा कसा मिळेल यावर सुद्धा विश्वास बसत नाही. एवढा अविश्वसनीय जो निकाल आहे तो मिळाला आहे. आणि यांचीच आज सायंकाळी बैठक आहे दिल्लीला, त्यातून खूप काही मोठ्या गोष्टी समोर येतील. पण काही लोकांचं म्हणणं असं आहे की अमित शहा नेतृत्व जे आहे केंद्रामधलं ते निर्णय हाच घेईल. कोणत्याही क्षणामध्ये एकनाथ शिंदेलाच ते मुख्यमंत्री ठेवतील. कारण जर हाच व्यक्ती मंत्रिमंडळात नसेल तर थोडंसं कॉम्प्लिकेटेड गोष्टी होतील. त्यामुळे ते असं बोललं जातंय की एकनाथ शिंदेला ते डावलू शकत नाहीत सहजासहजी. बघूया काय होतं सायंकाळी, आज कळेलच आपल्याला. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, जय हिंद.